जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचने सुख झाले ताजाने तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर देवी दोहा विठ्ठल बरवा दोहा विठ्ठल बरवा दोहा विठ्ठल बरवा दोहा माधव बरवा दोहा विठ्ठल बरवा दोहा विठ्ठल बरवा दोहा विठ्ठल बरवा जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय राम पक्षी अंगणी उतरती ते का गुंतुनी राहती ते का गुंतुनी राहती ते का गुंतुनी राहती पक्षी अंगणी उतरते एका गुंतुनी राहती एका गुंतुनी राहती एका गुंतुनी राहते कैसे असावे संसार कैसे असावे संसार कैसे असावे संसारी डोरी प्राचीनाची डोरी प्राचीनाची कैसे असावे संसार डोरी प्राचनाची डोरी प्राचनाची डोरी प्राचनाची डोरी वस्ती कर वस्ती आला प्रातकाळी उठून गेला प्रातकाळी उठून गेला प्रातकाळी उठून गेला वस्ती कर वस्ती आला प्रातःकाळी उठून गेला प्रातःकाळी उठून गेला प्रातःकाळी उठून गेला कैसे असावे संसारी कैसे असावे संसार कैसे असावे संसार कैसे असावे संसार कैसे असावे संसारी डोरी प्राचीनाची डोरी प्राचीनाची डोरी प्राचीनाची कैसे असावे संसार डोरी प्राचनाची
दोरी दोरी प्रार्थनाची दोरी दोरी प्रार्थनाची दोरी शरण एका जनार्दन ऐश अतता भय कवन ऐश अतता भय कवन ऐश अतता भय कवन शरण एका जनार्दन ऐसे असता भय कोण ऐसे असता भय कोण ऐसे असता भय कोण ऐश असावे संसारी ऐसे असावे संसारी ऐश असावे संसारी ऐसे असावे संसारी ऐश असावे संसारी दोरी प्राचीनाची दोरी प्राचीनाची दोरी दोरी प्राचीनाची दोरी ऐसे असावे संसारी दोरी प्रार्थनाची दोरी दोरी प्रार्थनाची दोरी दोरी प्रार्थनाची दोरी ढोवार घुमाई ओ पार घुमाई ओ पार घुमाई ढो पार पार घुमाई पार घुमाई ओ पार घुमाई पार घुमाई ओ पार घुमाई पार घुमाई ओ पार घुमाई पार घुमाई पार आय आय पक्षी अंगणी उतरती आय आय पक्षी अंगणी उतरती पक्षी अंगणी उतरती पक्षी अंगणी पक्षी अंगणी उतरती पक्षी अंगणी उतरती पक्षी अंगणी उतरती पक्षी अंगणी उतरती जे कागुंतो नीराती जे कागुंतो नीराती तैसे असावे संसारी औसारी तैसे असावे संसारी एका गुंतोनी राहती एका गुंतोनी राहती तैसे असावे तैसे असावे दोवरी प्राचनाची दोरी दोवरी प्राचनाची दोरी दोरी ऐसे असावे संसारी संसारी ऐसे असावे संसारी प्राचीनाची दोरी दोरी प्राचीनाची दोरी दोरी प्राचीनाची दोरी दोरी प्राचीनाची
बोला पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान स्वामी ज्ञानेश्वर महाराज श्री संत मुक्ताबाई गुरुवर्य श्रीराम महाराज श्री संत सखाराम महाराज की जय. पक्षी अंगणी उतरती एका गुंतून राहती तैशी असावे संसारी जोवरी प्राचीनाची किंवा प्राक्तनाची दुरी वस्ती कर वस्ती आला प्रातःकाळी उठून गेला तैशी असावे संसारी जोवरी प्राचीनाची दुरी एका जनार्दन ऐशे असता भय कवन तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दुरी विठ्ठल 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 पक्षी अंगणी उतरती एका गुंतून राहती तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन दुसरे चरण संतजिया 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 त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने तुका पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण गंताचिया प्रथम नमन दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका मस्तक हे पायावरी या संतांच्या तैसे श्रीकृष्ण महिमान आकडेचा केशे साधन हे जाणून मी नमन निवांत केली शरण शरण जन्मंता तुम्हाला आमचा काय भक्ती ज्याच्या वाटामध्ये दाबाव्या सोडा ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाच्या अनाथा तुझं नमो याप्रमाणे शिवेचा शिवा काही निमित्त आहे सर्वांना ज्ञात आहे याच गावातील अर्थात गायगावासारख्या या छोट्याशा भाविक गावातील ज्या गावात आमचे हरिभक्तपरायण प्रभुरंजन महाराज राहतात आणि त्यांच्यामुळेच इथे येण्याचा योग आहे अशा भाविक गावातील आमचे आदरणीय हरिभक्तपरायण वैकुंठवासी वासुदेवरावजी रामभाऊजी सहस्रबुद्धे यांना 13 दिवसापूर्वी देवाची आज्ञा झाली त्या लोकांची आता त्यांनी संपवलीत पावसाळा असल्यावरही त्यांच्या दोन्ही मुलांनी ठरवलं की नाही
तेरवी चांगलीच करायची. विठाला विठाला एका मुलाचं नाव दशरथ भागवत, म्हणजे भागवतच लावा लागत होतं. पण पावसाळा असायला लावलं नाही. पुढच्या वर्ष श्राद्धाला भागवत लावू आपण. वारकरी पुण्य म्हणजे पंढरीची वारी करणारी आणि वारकऱ्याच्याच तिरवीत कीर्तन करायचा आनंद येतो. टाळकरी वाजवणारे चांगले सापडतात. पण माया तकदीर असं आहे की माया तकदीरात बोध करून तिरवीवाले डिंगडांगवाले असतात. आपापलं तकदीर असतं ते, पण ते एक हुकलं. सासऱ्याच्या गावचं कीर्तन नाही म्हणता येत नाही, हो म्हणतो तो दारू पेत जाय. आता त्यांना विचारलं मी, सांगा आता त्यात काय सांगू तू हा दारू पेत जाय? नाही हो तो सगळं सांगता. म्हणजे सांगू काय त्याचं? त्याने वारी करेल नाही, त्याच्या गळ्यात माळले जरी माझ चुलत हा म्हणजे सासऱ्याचा पोरगा असला तरी. देवा सांग बा आता कसं काय हे आलं माझ्या भोवती. पण योगायोग त्याच्या मनात दुसरं कोणी मेलं, कीर्तन कॅन्सल झालं. विठाला वारकरी टाळकरी माळकरी असं असलं आनंद वाटतो महाराज. पण काय झालं, एक प्रथा झाली आपल्या लोक. त्याच्या बापा जागती गेला ना, मग माया बापा जागती. बरं आता काय करणार. हे टाळकरी आमची टाळकरी हे मृदंगी हे मागापेक्षा कठीण झाले. कोणी गेलं काही खायन काही पेन कुकली नाही नाही. जास्त बोलतान जो बोलीन तो तेल आले जाईल. न बोललेलं बरं. पण वस्तुस्थिती अशी आहे, योग्य जीवन जगणाराच आणि त्याचं वर्णन करता येतं, त्याच्याविषयी बोलता येतं. असं काही नाही कीर्तन त्याच्या तिरीवर करू नये असा त्याचा अर्थ नाही. पण काहीतरी बोलावं लागेल ना. मग त्याविषयी माळकरी होते, वारी करत होते आणि योग्य जीवन जगणारे, कोणालाही त्रास न देणारा माणूस. आणि असं जीवन जो जगला त्याचा शेवट गोड होतो. शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो भला. माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला, बहु गोड झाला माझा, बहु गोड झाला माझा, बहु गोड झाला माझा, बहु गोड झाला. शेवट तो भला, माझा बहु गोड झाला. त्यांचा शेवट गोड झाला असं आपण म्हणूया. कारण शेवट गोडचे काही कारण असतात. कसा होते शेवट गोड? लोक मावत नाही म्हणजे शेवट गोड समीकरण बसत नाही. लोक भरपूर आले, त्याचे संबंध असतील, ते प्रत्येक जात असतील म्हणून लोक लय आले. पण लोक लय आले म्हणजे शेवट गोड झाला, समीकरण बसत नाही. मग शेवट गोड कसा काय समजा? अंतकाळी ज्याच्या मुखाली मुखा, तुका म्हणे जुगा बार नाही, तुका म्हणे जुगा बार नाही, तुका म्हणे तुका पार नाही, तुका म्हणे तुका पार नाही. तुका म्हणे सुखा पार नाही. अंतकाळच्या वेळेला ज्याच्या तोंडात देवाचं नाव आलं आणि त्याच्याच तोंडात देवाचं नाव येतं, तो जन्म भरत देवाचं नाव घेतो. वक्तारले वक्तार जमते काय? बरीच लोक म्हणतात आतापासून काय करायला लावता. आता आमच्या कायचं वय आहे, कायचं वय आहे, धनकी घ्या काय बोलतात माणसं, बोलू द्या. पण आपल्या हातात काही नसताना आपण हातात सत्ता घेण्याचा प्रयत्न करत असतो. पण महाराजांना हे सांगायचं की ज्याच्या अंतकरणाच्या मध्ये सतत चिंतन आहे, त्यातच मरणाच्या वेळेला देवाचं नाव त्याच्या तोंडात येतं. असं ज्यांचं नामस्मरण आलं त्यांचा शेवट गोड होत असतो. असा यांच्या तिरवीच्या निमित्तानं हा योग आहे. कीर्तनाकरता मी जो अभंग निवडला, अभंग पैठणचे सुप्रसिद्ध साधू शांतीचे मूर्तिमंत पुतळे श्री संत एकनाथ महाराज यांचा 4 कडव्याचा अभंग आपल्या समोर म्हणून दाखवला. महाराज श्री एकनाथ महाराज या अभंगात अयम घटा, अयम पटा, अजातवाद, विवर्तवाद सांगत बसत नाही. तुम्हाला आम्हाला कळेल, रुचेल, पचेल असे दृष्टांत देऊन प्रपंचातच राहा, पण कसे राहायचं वर्म सांगता. विठ्ठल या अभंगात प्रवेश करायचा तो अभंगाच्या दुसऱ्या कडव्यातून. कारण प्रत्येक अभंगाला तोंड असतात. मग तोंडातून घुसलं तर बरं आहे, मग कुकडी भुजीले ठोसा मारला तर मग तो बजेट बसत नाही. तैसे असावे संसारी. तैसे शब्द आला की प्रश्न येते कैसे. तसे राहा संसारात, पण कसे राहा मग, आणि कोटपर्यंत राहा. जो वरी
प्राचीनाची दोरी. प्राचीन म्हणजे प्राक्तन आयुष्य आहे, तोपर्यंत त्यात राहायचं आहे. पण कसं राहायचं याचं वर्माभंगाच्या पहिल्या कडव्यात आहे. पक्षी पक्षी अंगणाच्या मध्ये उतरतात. पाखरं एकदम सोपं उदाहरण. आपल्या दारात पाखरं आले, तुमच्या दारात धान्य टाकलेलं आहे, किती खातात? पोटाला जेवढं पाहिजे तेवढं खातात. सोबत किती पुतळे नेतात? 4-2 दाणे पिला करता नेले. पण असं कधी झालं बा आता 15 दिवस काही माणसं वाहू घातलं की काढतच नाही, काढणंच होत नाही, बाकीचे कामं असतात. मग 15 दिवस जर धान्य आहे असं कोण्या गावच्या पाखरांनी केलं काय बा आता अतिच मुक्काम करा? पाखरं करत कोण्याच गावचे नाही करत. आणि माणसं असा जर त्यानं झाला तर माणसं सोडत नाहीत. हा महत्वाचा पॉइंट एकनाथ महाराजांना सांगायचा आहे. बरीच माणसं अजूनही एवढ्याही पोरी कमी झाल्या तरी सांगतात बुवा फायदाभर पोरगी म्हणजे पण भाऊ नसला पाहिजे म्हणजे हा आयुष्य डब्याला मोकळ आहे. अजूनही म्हणजे माणसं गुंतून राहतात. प्रपंच पक्षांना तुम्हा आम्हाला सारखाच आहे, पण ते गुंतून राहत नाहीत. हे महाराजांना उदाहरण सांगायचं आहे. ते का गुंतून राहती. ते जसं गुंतून राहत नाही, मी माझे पण त्यांच्या ठिकाणी राहत नाही. एकदा आपल्याला मोठे झाले उडून गेले, काही घेणं देणं नाही. तू पाय माय मी पाय. आपलं जसं आहे. काही माणसं भाऊसाहेब सांगायचे आनंदी 3 पिढ्याला पुरीन एवढी इस्टेट बुड्याला जमा केली तरी त्याला जपणार लागेल. काहून ना जपत नाही ना? मग माय 4थ्या पिढीचं कसं होईल? हे याला म्हणतात गुंतून राहणे. घेणं नाही देणं नाही, गुंतून राहणं. पक्षी तसं गुंतून राहत नाहीत. मग तसं तुम्ही संसारात राहते का गुंतून तैसे असावे. संसारात राहा पण तसे राहा. कुठे लोक राहा? जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत. नाही म्हटलं तरी राहा लागणार. बरीच माणसं म्हणतात जीव द्यायला पुरते. देतात का? देतात तेच ज्यांचं आयुष्य संपलं. ज्याला भूत येऊन जायचं आहे, पुढची लाईन त्याची लागेल आहे बुवा, याले मागचं भयंकर वाईट करेल आहे, तेच जीव आत्महत्या करत जाऊ नये. करतात त्याचा अर्थ त्यांचा दोष नाही, तो मागच्या कर्माचा दोष आहे. विठ्ठल विठ्ठल जोवरी प्राचीनाची दोरी. प्राचीन प्राक्तन म्हणजे आयुष्य. आयुष्याची दोरी जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यात राहायचं आहे. बरीच लोक कधी कधी साधूचं पट्टे लोक येते, काही काही खटकते. लोकांनी मोर्चे आणला एकनाथ महाराजच्या घरात. साधू बा आम्ही काय पाखरा वगैरे काही सांगता? पाखरा पाखरा पाखरं ते पाखरं आणि माणसं ते माणसं. एकनाथ महाराज कारण साधू फार हुशार असतात. याच्या डोक्यात घुसलं नाही. आपल्याला जे सांगायचं आहे ते याच्या डोक्यात. हो बरोबर बाबा, चुकलं बाबा, चुकलं. पाखरासारखे नाही, माणसासारखे राहायचं ना. हा मग प्रश्न म्हणून माणसाचं उदाहरण दिलं अभंगाच्या 3ऱ्या कडे. वस्ती आला, वस्ती कर, वस्ती आला, वस्ती कर, वस्ती आला.
वस्तीकर वस्तीला आला, प्रातःकाळी उठून गेला. अगदी साधे साधे शब्द आहेत. वस्तीकर म्हणजे कोण? तुमच्या माझ्यापैकी कोणीतरी माणूस बाहेर गावाला निघाला. काही गाव अजूनही असे आहेत की त्या गावाला जायचं म्हटलं की 2-3 कोस पायी पायी. त्यात जात नाही, काही जात नाही, काही जात नाही. जुना काळ. एसटीतनं उतरलं काही काही माणसं खूप वैदी काही जी करत जाऊ तेरवीचं कीर्तन आहे. मग तर लय टाइम अजून पहिले कीर्तन आहे ना कोण्या पोहाचं. मग काय मग जातो आपण बघतो. अशी बरीच माणसं आहेत कारण ती काळजी करत नाही, घरून लवकर निघत. काही लग्न असलं तरी काय ते काय टाइमवर लागते का लग्न. अरे आपण का पाहिजे नाही लग्न होईल म्हणजे घरूनच तयारी काय होईल ते पाहून घेऊन पण असं म्हणजे आपल्या सोयीचं माणसं पाहतात. आळशी माणूस जाऊ 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 करता करता त्याला उशीर झाला आणि ज्या गावाला जायचं त्या गावाला 2-3 कोस पायी पायी जायचं आहे. एसटीतून उतरलं, रात्र झाली, धड होता जरासा, गाव माहीत होतं, निघाल. कनारखेड सारखं गाव मधात लागलं. फाट्यावर उतरला, कनारखेडपर्यंत आला. तिथे एका माणसानं राम 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 कुठे चालले, काय गावले, माहित आहे म्हणे. माहित आहे म्हणजे रस्ता माहित आहे, बाकीचं म्हणजे बाकीचं काय. चेड्डी बनेनवाले आहेत म्हणे म्हणतात. मग ते चोर निघले होते, चेड्डी बनेनवर राहिले, ठोकत ते लोक आपले लोक काय म्हणे सफेद कपडे खिशे खाले. त्या गावातल्या माणसाला सांगितलं चोर इथले बदमाश आहेत म्हणे, ज्याच्या खिशात निघले त्याला कमी मारतात, ज्याच्यात काहीच निघलं नाही त्याला एवढं ठोकतात गेलं का आमच्यासाठी तर वागूच जाय, त्याला जास्त मारतात. असं काय बरं म्हणणे पुरत नाही. जरी धट असला तरी आपण एकटे ते किती जण असून हे सांगता येत नाही. मग त्याला त्या गावात थांबायचंय, त्या गावात कोणी सोयरा नाही, ओळख नाही, पायक नाही, काहीच नाही. मग कुठं थांबणार. सबके लिए खुला है मंदिर ए हमारा. गेलं मंदिरात, दर्शन घेतलं हनुमंताचं, अंग टाकलं, थंडीचे दिवस खूप 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 उशाला घेतला अंगावर. जमते गाव तेवढे 11 वाजले, झोप यायचा पत्ता नाही. गावातला एक माणूस आला, कुठं गेला असेल, उशीर झाला, पायाला पाडला हनुमंताच्या. कोणतरी माणूस दिसते, हा कुठे असता, अमक्या अमक्या गावाला. इथं कसं नाही म्हणे, त्या गावाला जायचं होतं, तुमच्या गावातल्या माणसाने भेळ दाखवला, झोपलो, चला आपल्या घरी. अजूनही भारतात माणुसकी शिल्लक आहे. वयक नाही, पायक नाही, कोण्या जातीचा आहे, कुठलाच विचार नाही. त्याला उठवलं, त्याला घरी नेलं. ज्यानं घरी नेलं तो श्रीमंत माणूस, आणि ज्याला नेलं ते वाकाय झोपणार. त्याचं घर सुद्धा नाही, त्याचं काहीच सुद्धा नाही, पण त्याला घरी नेलं आणि त्याला बैठक पाहिली, लाइटिंग, हिलिटिंग, डेकोरेशन, 3 तो दिवाण, 3 फूट उंच गादी, मखमली चादर, झोपा म्हणे. ते फक्त झोप पाहायचं, एवढी मोठी बैठक म्हणे, आपलं घरही एवढं नाही. मग आता सांगा, त्याच्या जाग्यावर तुमच्या माझ्यापैकी कोणी जरी असला तर आपण हा विचार करू काय, आपलं घर तर पळ काय, एवढी साजरी बैठक असल्यावर कुठे घरी जायला पुरते, अतिच मुक्काम करसाल का करणार नाही. हे त्यातलं वर्म आहे. त्याला माहित आहे या बैठकचा आपला काही संबंध. रातभर यानं राहू दिलं हे याचे उपकार आहेत, तसं त्यानं आयुष्यभर राहू दिलं हे त्याचे उपकार आहेत. ज्या घरात असाल त्या घराविषयी माझा संबंध नाही, ही भावना म्हणजे गुंतून न राहणे. वस्ती कर, सकाळी तो मागं फिरूनही पाहत नाही, प्रातःकाळी तैसे असावे संसार. रब्बार खुमाई हो बार खुमाई, 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 बार खुमाई, हो 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 बार खुमाई. वस्तीकर वस्त्याला प्रातःकाळी उठून गेला. वस्तीकराप्रमाणे तुम्ही राहा, तुम्हाला संसाराचं अजिबात भय नाही, काळाचंही भय आम्हाला राहत नाही. प्रापंचिक माणसं एवढे मोठे आहेत. आमचे गुरुवर तुकाराम महाराज सांगत असतात की ब्रह्मचार्यापेक्षा संन्याच्या पेक्षाही आपण मोठे आहोत. संसारिक लोक फक्त आम्हाला आमचं माहीत नाही, आणि आम्ही योग्य वागत नसल्याच्यामुळे, नीती सोडल्याच्यामुळे आम्हाला त्याच्या पाया पडायला लागते. मला सांगा, आपण लोकांच्या पाया काऊन पडतो? इकडे बिगड बागड होईल असते काय घेतलं नाही. मला सांगा, हे साधू जे जगतात, ब्रह्मचारी संन्यासी मोठमोठे महात्मे, हे कोणाच्या भरोशावर? ते नांगऱ्याला जात नाहीत, वावर पेरत नाहीत, काही म्हैस वागवत नाहीत, तुपाशिवाय खात नाहीत. हा कोणाच्या भरोसा? याचं कारण ते फक्त योग्य जीवन जगतात म्हणून
आम्ही तेल नेऊन देतो बाबा, हे घ्या हा, आणि आम्हाला यातून मोकळं करा. अयोग्य जीवन जगल्याच्यामुळे प्रत्येकाला कळतं धुळे कोरणं पाप आहे, पण तरी गेलं की माणसाच्या मनात येतेच, त्यानं कसं काय इकडे आणलं, मग मी तिकडे सरकवतो. आणि हे मग धुवून काढण्यासाठी आम्हाला म्हणजे ब्रह्मचार्यापेक्षा संन्यास संसारिक किती मोठे आहेत असं एक उदाहरण आहे महाभारतातलं. आपला वेळ सापडला तर आपण पाहू, तटी सोडून तुम्ही बाबाजीला पहिले सांगितलं 11:45 शेवट करतो, 5 मिनिटं बाकी आहेत. तर ते म्हणून बा 10 कमी असताना कर जा. मग आता यायचं काय कसं, बाहेर गावचे टाळकर येले चाल द्यावाच लागत. 5 मिनिटं त्यांच्याकरता मी ठेवत असतो कुठेही. नाही आमचंच असते, आमचं झालं की जे ठेवलं जे हे काय काट्या डोळ्याला त्यांचाही विचार केला पाहिजे. वाजवणारी सुंदर आहे असे रात्री सापडत नाही, असा होईस तू तेरवीच्या कीर्तनात. कारण तेरवीचं कीर्तन आणि पाराच्या अगोदरलं कीर्तन कीर्तनकारानं समजा हे पाहुणे जमा करता केलेलं कीर्तन. पाहुणे जमा झाले म्हणजे बुवाला जास्त हिलू नाही, आणि समजा जर जास्त बुवा येलावला तर ते जर तयार आहे बा, झाकणं गिकणं टाकून रेडी आहे. आणि एवढ्या जर आपण आवरण ते पत्र दाखवतात, आणि समजा जर मी तिकडे पाहिल्यानंतर हे मग धोतर वरदान मागायला बुवा बारा टाइम झाला. विठ्ठल विठ्ठल हा व्यवहार हा प्रत्येकाने पाडलाच पाहिजे. सुरू किती झालं तरी पाराच्या अगोदर ते कीर्तन आवरायचं असतं. म्हणून 5 मिनिटात जसं आपल्याला पाहता येईल, महाभारतात कौशिक मुनी म्हणून होऊन गेले, त्यागी महात्मा, ब्रह्मचारी महात्मा. तप केलं 12 वर्ष, आणि असं तप केलं खरचड, काहीच खाल्लं नाही. भूक लागली, ज्या झाडाखाली बसले त्या झाडाची साल चाटायची आणि परत बसायचं. असं 12 वर्ष तप केलं. आणि आता बाबा 12 वर्ष पूर्ण झाले, मग आता कुठंतरी उपवास सोडायचा, घरी जायचंच नाही. मग कुठं सोडायचा, मग कुठंतरी भिक्षा मागायची. जे पहिलं गाव लागेल त्या गावात भिक्षा मागू आणि आपला उपवास सोडू. निघाले महाराज, रस्त्याने निघले, अशी खोलवाट होती. महाराज चालले, आता झाडं होतीच तिथं. एका झाडावर एक बगड्या होता बसेल. त्या बगड्याला साधून माणूस काय समजतो. त्याचा टाइम झाला, देव धर्म आला, त्यानं ती विष्ठा टाकली, महाराजच्या डोक्यावर पडली. ओलं ओलं लागलं. अरे रे रे रे, हात धुतला, वर पाहिलं, बापरे माया डोक्यावर, म्हणजे एवढा मोठं तपश्चर्या करणार माया डोक्यावर. राग पाहिलं, त्याच्या नजरेत त्या तपाचं तेज होत. परिणाम असा झाला, फटफट फटफट फट पंख शाट लागल्यासारखं झालं. ते पडलं खाली, मेला बगड्या. मग तो महाराज लशी चढली. नजरेनं माणसं मरतात, आता काय समजतो. चढली की उतरत असते, माणसात चढू नये. आणि ते चढतेच, एवढं तेवढं आलं की चढल्याशिवाय राहत नाही. महाराजांना चढली, मग काय गेली. पहिलंच घर, ओम भवती भिक्षां देई. ते घर होतं एका पतिव्रतेचं. नेमकं नवऱ्याला ताट वाढलं आणि हे महाराज दारात गेले. मग तिने काय करा आता. पतिव्रतेचा धर्म असा आहे, पतीचं जेवण झाल्याशिवाय ताटातून उठू नये, हा पतिव्रतेचा धर्म आहे. कोण्याही बाईनं हे लक्षात ठेवायला पुरत नाही. बाया नाही तर काय सांगता, पण माणसाही नाही ठेवलं काही बिघडत नाही. काही बाया असं ताट वाढून देतात, हा हे बेसनाचं, हे पोळीचं, यातलं पाणी घेजा, मी येतो तुमच्या खरं हिंडून. याच्यासाठी हे गोठ नाही. पतिव्रते करता गोठ सांगतो मी. ती पतिव्रता असल्यामुळे तिने विचार केला की हाही धर्मच आहे. पती देवो भव, बाईच्या जीवनातला पहिला धर्म आहे पती देवो भव. आणि मग आहे आचार्य देव, अतिथी देवो, मग ते नंतर आहेत. तिने विचार केला पहिल्या धर्माचं पालन करायचं. महाराज फक्त 10 मिनिटं थांबा, यायचं जेवण होऊ द्या. त्याला चढेल होतीच, मी महात्मा मोले थांबा म्हणते. महाराज थांबला, पण असा लाल जरद डोळे गेले ते बाई येलो. ती धर्म घेऊन आली, यानं राग पाहिलं. ती बाई म्हणे महाराज तो बगड्या मेलाशी मी मरत नाही. त्याला असा शॉट लागला, म्हणे बगड्याच ती मेला. हिले कसं समजलं. म्हणे बाई जाऊ दे, ते झालं ते झालं, पण ते तुले कसं काय समजलं. बगड्या मेला. पण महाराज तेच काय, तिन्ही लोकात कुठं काय चाललं हे मला समजते, पण कसं काय ते म्हणे मला सांगता नाही येत. मग या गावाच्या शेवटी माझ्या गुरुचं घर आहे, तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तरी जा, त्याला विचार. टाइम झाला चालतात, हे पुरं करावंच लागेल. हा तदलोक जा म्हणे, त्याला विचारा. जाणण्याची इच्छा झाली व आपण तप करून आपल्याला समजत नाही. सामान्य संसारी लोक येले कसं काय समजते. ते गेलं, गावाच्या शेवटी घर होतं एका खाटकाचं. त्याचं दुकान सुरू इकणं सुरू. हे म्हणे मेलो आता. भगवे कपडे अंगात, त्या दुकानात तसेच तर लोक साधुकडे सारखं पाहत नाहीत. एखाद्या टाकी जोडून कधी टाकी यानं ते टाकीचं धोतकाळही पाहू नये असं लोकांचं लक्ष असतं. लोकांना खूप बारीक लक्ष असतं लोकांचं. महाराज म्हणे बाबा
काही लोकांचे बोलणे खायला पुरत नाही आणि जायला पुरत नाही. ते महाराज तिथून परतला. तो महाराज परतला आणि त्या खाटक्या नावाच्या जय हरी म्हणजे जय हरी त्या बाईने पाठवला त्यामुळे मेलो आला. मग जाणून घेण्याची इच्छा झाली की हा सामान्य माणूस खाटीक माणूस वाईट धंदा करते तरी याला कसं करत. हो म्हणे म्हणजे बाई माझी शिष्या तिने पाठव. हो मग तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर 10 मिनिटं दुकान बंद व्हायले टाईम आहे. दुकान बंद झाल्याशिवाय मी कोणाशी जास्त बोलत नाही. आपलं काम भलं ना आपण भलं. तिथं बसला नाका पादवर ते माशा गणगण महाराज बसलेत. त्याचं काम झालं. आपल्याला हात धुतलेत नमस्कार केला. सांगा महाराज काय तुमचं. नाही म्हणे बा ते बाई तुमची शिष्य म्हणे माझी शिष्य. मग तिला कसं समजलं म्हणे हेच काय तिने लोकात काय चाललं हे समजते कारण ती पतिव्रत आहे. पतीची सेवा केल्याच्यामुळे तिच्यात ते सामर्थ्य. हा म्हणे काही हरकत नाही ते बाई आहे ते पतिव्रत आहे तिला समजलं. पण तुला कसं समजलं. त्या बाईने पाठवलं हे तुम्हाला कसं समजलं. तो म्हणे महाराज माझा धंदा वाईट आहे पण धंद्यात वाईटपणा कधीच केला नाही. दांडी मारली नाही तर मारे बार बार खुदा मारे एक बार. महाराज खरं सांगू कितीही भाव वाढले तरी म्या खताचे पोते लपून ठेवले नाहीत. भाव वाढवले धंदा केला पण जेवढा नफा असेल तेवढाच घेतला. वाजबीपेक्षा जास्त नफा घेतला नाही. छोटे धंदे केले नाहीत म्हणून मलाही ते कळत. म्हणजे संन्याशापेक्षा ब्रह्मचार्यापेक्षा आपण काही कमी नाही. पण तसं आपण वागलं तर प्रपंचाच्या मध्ये योग्य वागा. एकनाथ महाराज म्हणतात असं जर तुम्ही वागलेत ना शरण एका जनार्दन. भैरवी म्हणा लागते म्हणून मी साधं म्हणून घेतो. शरण एका जनार्दन ऐशा सदा भय गो ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली गणगणात भूती गण गण गणात भूते गण गण गणात भूती गण गणात गण गण गणात गण गण गणात गण गण गणात भूते गणगणात गण गण गणात गण गण गणात गण गण गणात सखाराम महाराज की समर्थ सद्गुरु श्रीराम महाराज की कीर्तन संपलं. काल्याचा टोपला आला. आपल्याला काल्याचा अभंग म्हणायचा आहे. शेवटची चाल म्हणायची. पण काला नामचिंतन म्हणजे काला सखाराम बाबाची परंपरा असलेल्या कीर्तनात नामचिंतन करायचं असतं. ज्या व्यक्ती करता तुम्ही आम्ही जमलात. मी सांगतो मायासाठी नाही प्रभुरंजन बुवासाठी नाही घर मालकासाठी देवाचं नाव घेऊ नका. पण ज्यांच्या करता आपण इथं आलो कारण आजच्याच दिवशी आपल्याला त्यांना काही देता येतं. हा दिवस संपला म्हणजे पुढे आपलं द्यायला काही चालत नाही. म्हणजे मग देतात नाही तर सोन्याच्या अंगठ्या द्यायला त्या देता येत नाहीत. फक्त आजच्या दिवशी आपण केलेलं नामचिंतन त्यांच्या मुलांनी केलेलं अन्नदान याचं पुण्य त्या व्यक्तीला भेटत असते. हे आमची श्रद्धा आहे. रेपलेचे माना न माना. पांडवांनी यज्ञ केला पंडुराजाला प्राप्त झालं तसं तेरवीच्या दिवशी केलेलं अन्नदान या दिवशी केलेलं नामचिंतन त्याचं पुण्य त्यांना भेटत असतं. म्हणून 2 मिनिटं हातानं टाळी मुखानं रामकृष्ण हरी हेच श्रद्धांजली आपण भाऊला वाहू आणि आपला शेवट करू. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हे रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरे कृष्ण मुनि तू का म्हणा
कालवा तू एकमेका कालवा तू एकमेका वैष्णवानिका संभ्रमे महाराजा तुम्ही नाही विचारला अधिकार म्या फुला क्षमापराध महाराजा तू कामने नारेश्वरा रागा आया पैतिक क्षमापराध महाराजा तुम्ही ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 कुंडली कवरदार